सौर ऊर्जेच्या माध्यमातून घरातील वीज बिलाचा खर्च आता शून्य झालेला आहे आणि अनेक नागरिक जे आहेत ते आपल्या घराच्या छतावरती सोलर युनिट बसवत आहेत. मी सध्या इंदापूर शहरामध्ये आहे आणि इंदापूर शहरातील हे सोलरचं युनिट मी तुम्हाला दाखवतो. इथं जर बघितलं तर जवळपास 10 किलोवॅटचं युनिट जे आहे ते इथं या घरावरती बसवण्यात आलेलं आहे आणि अतिशय कमी खर्चामध्ये हे युनिट जे आहे ते या ठिकाणी बसलेलं आहे. यामुळे विजेच्या बिलामध्ये जर बचत झालेली आहे, मात्र पर्यावरणाचं प्रदूषण देखील वाचलेलं आहे आणि विशेष म्हणजे वीज पुरवठा खंडित होण्याचा जो चान्स असतो तो देखील यामध्ये राहत नाही. कारण जर त्या पद्धतीचं युनिट बसवलं तर इन्व्हर्टर सिस्टीम राबवून देखील सुद्धा या ठिकाणी घरात वीज जी आहे ती सुरळीत राहते आणि हा एक अमर्याद आणि अक्षय ऊर्जेचा स्रोत आहे. त्यामुळे केवळ 3 ते 5 वर्षात याचा खर्च वसूल होतो आणि पुढचे 20-25 वर्ष जे आहेत ती वीज जी आहे ती या सोलर पॅनलच्या माध्यमातून घरामध्ये सहज उपलब्ध करता येते. जागोजाग बघितलं तर घरगुती वापर असेल किंवा कमर्शियल या दोन्ही पद्धतीमध्ये याचा वापर जो आहे तो आता इंदापूरकर करू लागलेत किंवा अन्य ठिकाणचे नागरिक हे करतायत. इथं माझ्याबरोबर या ठिकाणचे मालक जे आहेत धीरज गाडवे ते आहेत. धीरज जी, मला सांगा किती किलोवॅटचं युनिट आहे तुमचं हे? 10 किलोवॅटचं युनिट आहे माझं. बरं. आणि तुम्ही कधी बसवलं हे युनिट? 7 वर्षापूर्वी बसवलेलं आहे. 7 वर्षापूर्वी विजेचा युनिटचा दर काय होता? तुम्हाला किती वीज महिन्याला लागायची? मला युनिट 1000 युनिट लागायचं माझं. अमोल आईस्क्रीमची एजन्सी आहे माझ्याकडे, त्यामुळे ते 1000 युनिट मला मंथली 12 ते 15,000 रुपये लाईट बिल येत होतं. पण आता लाईट बिल 0 येतंय. 7 वर्षात माझे 7 लाख स्टार्टला युनिट जास्त होतं, आता ते नील झालेलं आहे माझं. बर 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 बर. आता माझे ते लाख रुपये वार्षिक वाचतात. एकूण खर्च किती आला होता त्यावेळी? त्यावेळी 7.5 लाख रुपये गेले होते 10 युनिटला, 7.5 ते 8 लाख रुपये. बर. आता ते नील झाले. आता जर 10 किलोवॅटचं हे युनिट बसवायचं म्हटलं तर किती खर्च येतो? 4 लाखापर्यंत जातो आता, 4.5 ते 5 लाखापर्यंत. आता कारण जास्त कन्झम्पशन बसल्यामुळे त्याचे प्राइस कमी झालेले आहेत. आम्ही त्यापूर्वी घेतलेलं स्टार्ट इंदापुरात माझ्या मते पहिले का दुसरंच होतं, ते कोणी बसवलेलंच नव्हतं अजून. इंदापूरमध्ये पहिलं किंवा दुसरं युनिट तुमचं होतं? माझं युनिट होतं, मीच फर्स्ट बसवलं होतं मोठ्या प्रमाणात, बाकी कोणी बसवलेलं नव्हतं. 7 वर्ष तुम्ही हे वापरता, दिवसाला किती युनिट वीज जे आहे ते यातून तयार होते? माझे आता जर ऊन जास्त कडक असेल तर उन्हाळ्यात 40-45च्या पुढे रेंज देते युनिट पडतं पर युनिट. आणि आता सरासरी या पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा 20 ते 22 युनिट तयार करतात. हे 24 तासात की 12? नाही 12. सकाळी 7 ते संध्याकाळी 7, जोपर्यंत सूर्य पूर्वेपासून उगवून मावळेपर्यंत, पश्चिम मावळेपर्यंत हा ऊन आहे तोपर्यंत तयार करणार. त्याच्यानंतर बंद. त्याच्यानंतर आपण रात्री MSEB ची लाईट घेतो, त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट असं म्हणतात. दिवसभर आपण तयार केलेली MSEB च्या मीटर मधून डीपीत जाते आणि रात्रीचे आपण MSEB कडून वापर करतो. मग त्याचं ते मंथली हिशोब करून मायनस करून राहिलेलं बिल. कसं कॅल्क्युलेशन होणार? तुम्हाला MSEB तुमच्या राहिलेल्या युनिटचे पैसे देते की युनिटला युनिट वजा केले जातात? नक्की कसं होतं? आणि हे प्रत्येक महिन्याला जे बिल येतं त्यामध्ये ते मांडलेलं असतं का? हो, महिन्याला बिल येतं, त्यात इम्पोर्ट एक्सपोर्ट दोन्हीचं दिलेलं असतं. आपण तयार केलेली आणि आपण वापरलेली रात्री, मग ते राहिलेलं युनिट ते मार्च एंडला ठेवतात. दरवर्षी एकदम मार्च एंडला 1000 युनिट माझ्या अंगावर प्लस म्हणून बँक सेव्ह मध्ये टाकतात आणि मंथली वर्षाला मला 5,000 ते 6,000 रुपये जे काय येईल त्यांच्या युनिटनुसार ते माझ्या अकाउंटला टाकतात. मग त्यामुळे मला आता जे भाडे यायचं 550 रुपये ते सुद्धा यायचं बंद झालेलं आहे आता थोडक्यात. म्हणजे मला 0 लाईट बिल येतंय. सध्या तुम्ही 0 लाईट बिल भरतोय? बरं. सध्याचा हिशोब जर आपण काढला तर साधारणपणे किती आजच्या युनिटच्या दराप्रमाणे जर बघितलं तर किती खर्च आला असता पर डे? हे नसतं तर मला पर डे 700-800 रुपये पर डे पडला असता मला. रुपये 15,000च्या आसपास युनिट. आता मी नवीन कोल्ड स्टोरेज बसवले, फ्रीज होते पहिले, आता कोल्ड स्टोरेज 3 KVच्या पुढे आहे मशिनरी, त्यामुळे त्याचा लोड जास्त आहे. सरासरी 1000च्या आसपास माझा रोजचा खर्च गेला असता हे जर सोलर बसवलं नसतं तर. 30,000 लाईट बिल तुम्हाला भरावं लागलं असतं. तर आज तुम्ही 0 भरताय? 0 भरतोय आता मी. माझी त्या टायमिंगची इन्व्हेस्टमेंट मला कम्फर्टेबल आहे, प्रॉफिटेबल आहे. लोकांनी बसवावं. मेंटेनन्स एकदा वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, पण मेंटेनन्स बी नाही. आज मी 7-8 वर्ष झालं फक्त साफसफाई करतो, बाकीचा काही 0 मेंटेनन्स आहे. अजूनपर्यंत काही बदलाव लागला नाही मला.
इतर खर्च ह्यासाठी काय दुसरा? नाही, फक्त साफसफाईचाच मेंटेनन्स, दुसरा काहीच खर्च नाही. तो सुद्धा आपण घरच्या घरी करू शकतो. पाईपने पाणी मारून वायपर आहे माझ्याकडे. वायपरने साफसफाई करू शकता तुम्ही. बरं. आणि ही साफसफाई फक्त संध्याकाळी 6 नंतर सूर्य मावळल्यानंतर करायची असते. कारण ह्याला शॉक बसण्याचा डीसी करंट असतो. बरं. डीसी करंट एसी पेक्षा जास्त पॉवरचा असतो. खिचून घेतो, तो सोडत नाही. त्यासाठी ही साफसफाई संध्याकाळी किंवा सकाळी लवकर 2 टायमिंगला करायची असते. आता हे जे तुम्ही युनिट बसवलं ते घराच्या छतावरती तुम्ही जे बसवलं त्यातली मग जागा वापरायला भेटते तुम्हाला? हो, त्यासाठी मी हाईट वर दिलेलं आहे युनिट. कारण जेणेकरून आपल्याला खाली कार्यक्रम किंवा काय सामान विमान ठेवायला जागा राहील, या हिशोबाने मी हाईट वर दिलेले आहे. बरं. जेणेकरून मला त्याचा वापर खाली होतो आणि सावलीही राहते स्लॅबवर. त्यामुळे स्लॅब तापत नाही, खाली रूम सुद्धा थंड राहतात. डबल बेनिफिट राहते. आता हे तुमचं कमर्शियल म्हणून चालतं की मग होम यूज म्हणून चालतं? कमर्शियल म्हणूनच वापरतो आता मी. कमर्शियल आहे माझं आता ऑलरेडी. याला काही सबसिडी वगैरे गव्हर्नमेंट देतं काय, कसं आहे? कमर्शियलला सबसिडी गव्हर्नमेंटची नाहीये. फक्त घरगुतीला सबसिडी देते गव्हर्नमेंट. 3 केवीला 75,000 युनिट काहीतरी रुपये येतात रिटर्न त्यांना. रिटर्न. बरं. त्यामुळे ते आता फक्त कमर्शियलला देत नाहीत, घरगुतीला कम देतात सबसिडी. कमर्शियलला द्यायला पाहिजे का? कमर्शियलला द्यायला पाहिजे. कसं वास्तविक पाहता सगळ्यात जास्त लाईट बिल कंजम्पशन कमर्शियल वालाच देत असतो त्यांना. लिगली जास्त करून जास्त बिल त्यांनाच येतं. त्यांनी द्यायला पाहिजे काहीतरी त्यांना डिस्काउंट किंवा काय सबसिडी, पण देत नाहीत तसं. ते ह्याच्यावरून लाईट वगैरे गेली तर काय स्टोरेज करण्याची सिस्टीम वगैरे तसं काय? आता नवीन बरेच आलेले आहेत बॅटऱ्या, पण ते कॉस्टलीच जरा. म्हणजे जेव्हा मी चौकशी केली मार्केटला तर कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये बॅटरीची बॅकअप पॅक साठी तो घ्यावा लागतो. 4 ते 5 लाख रुपये अजून इन्व्हेस्टमेंट करावं लागतं. त्याचं कसं आहे, आपलं मशीन आता ह्या दिवसात जर सोलरने तयार नाही केलं, बॅटरी पूर्ण चार्ज नाही झाली तर आपल्या मशिनरी नीट चालणार नाही. त्यासाठी मी ऑन ग्रीड ठेवलंय JMSCBच्या ॲग्रीमेंटवर. ऑफ ग्रीड जर केलं तर तुम्हाला बॅटरी घ्यावी लागेल, पण बॅटरीचा मेंटेनन्स हा 4 ते 5 वर्षांनी बॅटरी बदलावच लागते. MSCBतून तुमचं ॲग्रीमेंट झालं तसं? हो, ऑन ग्रीडचं MSCBचं ॲग्रीमेंट करावं लागतं. ऑफ ग्रीडचं असेल तर नाही करावं लागत, बॅटरी बसवायची असेल तर. अच्छा. म्हणजे त्या MSCBच्या वायरचा काही संबंधच येत नाही. बरं. म्हणजे आता सध्या जे चालू आहे ते तुमचं युनिट तुम्ही तयार करता, तुम्हीच वापरता. शिल्लक राहिलेली युनिट जी आहेत ती MSCBला तुम्ही थोडक्यात रिटर्न देता आणि तुमचं बँक सेव्हिंग सारखं ते युनिट सेव्हिंग राहतं. बरोबर. एकंदरीत अनुभव काय सांगतो आजपर्यंत? चांगला आहे? हो, भरपूर चांगला आलेला आहे. माझे एवढे सेव्हिंग झालेले मला 7 वर्षात ते नील होऊन आता पैसे माझे शिल्लक राहतात. बाकीचे आता आमचे बरेच आहेत ज्यांच्याकडे सोलर सिस्टीम बसवायची सिस्टीम नाही, दुसऱ्याच्या जागेत आहेत. त्यांना लाईट बिल त्यांच्या कोल्ड स्टोरेजचं कमीत कमी 22,000 ते 25,000 रुपये मंथली येतो. आमच्या ऑथोराइज्ड डिस्ट्रीब्युटर आहेत त्यांना. तो मेंटेनन्स त्यांचा आहेच ना एक्स्ट्रा. तुमच्या आज 20, 25, 30,000 30 रुपये मंथली वाचतात माझे 20,000 ते 25,000 रुपये. मग तो सगळ्यात बेनिफिट आहे. खूप धन्यवाद. तर हे होते धीरज गाडवे. त्यांचं स्वतःचं या ठिकाणी कोल्ड स्टोरेज आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की 1 महिन्याला किमान 30,000 ते 35,000 रुपयाची लाईट जी आहे ते त्यांना या ठिकाणी वापरावं लागत होती. वीज बिल तेवढं येत होतं. 7 वर्षापूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला. त्यावेळी ही सिस्टम त्यांना महाग मिळत होती. आता त्या सिस्टमची किंमत कमी झालेली आहे. पण 7 वर्षापूर्वी जी इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली ती तर केव्हाच फिटली. आज ते टोटल नफ्यात आहेत. आणि विशेष म्हणजे याची एक सिस्टम अशी आहे की जे तुमचे युनिट तयार होतात त्यातील जेवढे युनिट तुम्ही वापरता त्याचं मापन होतं आणि जे युनिट तुमचे शिल्लक राहतात ते युनिट सुद्धा वर्षाकाठी तुमच्या नावावरती MSCBकडे सेव्हिंग दाखवतं. म्हणजे एकंदरीत प्रत्येक महिन्याला जी MSCBकडून फक्त मीटरचं भाडं घेतलं जातं, जे काही किरकोळ भाडं असेल ते भाडं सुद्धा तुम्हाला भरावं लागत नाही. म्हणजे 100% वीज बिल जे आहे ते शून्य तुम्ही या ठिकाणी करू शकता. आणि त्यामुळेच संपूर्ण ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल त्यामध्ये मग घरगुती वापर असेल किंवा व्यावसायिक वापर असेल, या दोन्ही ठिकाणी आता या सौर ऊर्जेचा सोलर प्लॅन्ट जे आहे त्याचा वापर जो आहे तो आता होताना पाहायला मिळतोय. देवा राखून, NDTV मराठी, इंदापूर.